चला काल आपले 147 पर्यंत एक्झाम्पल झाले होते. आता आपण पुढे कंटिन्यू करण्याचं 148 पासून पुढे. ओके, जस्ट देर इज अ 148 नंबर एक्झाम्पल. 148 sin inverse of x upon divided by 1 minus x square. Okay, sin inverse of x upon under root of 1 minus x square. Okay, now we have to differentiate with respect to x. Just let's take given function. Let's take y is equals to sin inverse of x divided by under root 1 minus x square. Okay, now y ची व्हॅल्यू घेतली गेली आपल्याला ऍज अ डिफरन्शिएट करायचं बाय युजिंग कशाने करायचं बरं u upon v using and u upon v and differentiate. Okay, u काय माझा sin inverse x आणि v काय माझा under root of 1 minus x square. Okay, now differentiate y with respect to x. Okay, dy by dx is equals to चला under root of 1 minus x square into d by dx. Okay, v into derivative of u sin inverse of x minus u into du by v चा derivative under root of 1 minus x square and the whole divided by v square under root of 1 minus x square bracket square. Okay, v into derivative of u minus u into derivative of v divided by v square. Okay, बाकीच्यांना क्लिअर दिसतंय का? त्यांनी परत एकदा रिकनेक्ट करून बघा बरं. ज्यांना दिसत नसेल त्यांनी परत रिकनेक्ट करून बघा. ओके, नाव डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आता अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स. ओके, अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स काय 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, minus sin inverse x as it is 1 upon 2 under root of 1 minus x square into okay under root मध्ये f of x आहे 1 minus x square त्याचा डेरिव्हेटिव्ह त्याला काय होणार आहे मल्टिप्लाय d by dx of 1 minus x square डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण आणि होल डिवाइडेड बाय आता स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय येते कॅन्सल 1 minus x square इथे अंडर रूट 1 minus x square गेट कॅन्सल रिमेनिंग टर्म 1 minus हा 1 झाला minus sin inverse of x in a bracket okay 1 upon 2 under root of 1 minus x square minus 12 whole divided by 1 minus x square. Okay, now these two and these two get cancelled and this minus and their product is minus minus get here plus. Okay, what you get now 1 plus x into sin inverse x into sin inverse x divided by under root of 1 minus x square and the whole divided by 1 minus x square. बर अजून काय करताय क्रॉस मल्टिप्लिकेशन हा आणि ह्या प्रॉडक्ट मध्ये बरोबर प्रॉडक्ट मध्ये आल्यानंतर बघा काय मिळत आहे इक्वल्स टू हा क्रॉस मल्टिप्लाइड करा प्लस करा साइन एक्स इंटू साइन इनवर्स विच इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू साइन इनवर्स ऑफ एक्स डिवाइडेड बाय हा आणि हा काय होणार आहे प्रॉडक्ट मध्ये एक लक्षात घ्या दोघंही 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे ओके मग 1 मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 1 हाफ लिहितो कारण पॉवर बेस सेम असल्यामुळे पॉवरची मला ऍडिशन करते 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 1 अपॉन 2 चालेल का पॉवर ऍडजस्ट करण्यासाठी बेस सेम असल्यामुळे पॉवर ऍडजस्ट करतो याची पॉवर किती आहे 1 आहे बरोबर दोघांचा बेस सेम आहे पॉवरची काय होईल ऍडिशन मग बघा अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू साइन इनवर्स ऑफ एक्स डिवाइडेड बाय बेस सेम आहे म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 plus 1 half is 3 by 2 last one is my dy by
डी, हा माझा काय येणार आहे डेरिव्हेटिव्ह येणार आहे. समजतोय? ओके, हा झाला माझा 148 नंबरचा एक्झाम्पल आहे. ओके, नाव नेक्स्ट एक्झाम्पल 149. येस, 149 मध्ये आपण काय केलंय प्रोडक्ट, बरोबर ना, प्रोडक्ट केलाय. लिहिताना आपण हे लेक्चर युट्यूबला पण असेल त्यामुळे नंतर लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके, नंतर स्लो करून करून तुम्ही तिथे लिहू शकता. आता मी एक्झाम्पल फक्त स्पीडली घेतोय. ते एक्झाम्पल तुम्ही ते रेकॉर्डिंग आपण युट्यूबला जे टाकलं त्यावेळेला तुम्ही ते बघू शकता. ओके, ते एक्झाम्पल नंतर तुम्ही लिहू शकता. ओके, नंतर काय येईल? ओके, 148 e raised to 2x, 148 ना, 149 का इथे नंबर परत बदलू लागला. 149. ओके, e raised to 2x into tan inverse of 2x. It's just u into v. That one is a u, that one is a v. Product rule. Okay, now let's take y is equals to e raised to 2x into tan inverse of 2x. Then differentiate y with respect to x. Then dy by dx. u into v rule काय सांगतोय? फर्स्ट फंक्शन ऍज इट इज ठेवा, सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा. ओके, इज इक्वल टू e raised to 2x into d by dx of tan inverse of 2x. ओके, नंतर प्लस करून नंतर काय करणार आपण? सेकंड फंक्शन ऍज इट इज ठेवा, फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह tan inverse of 2x into d by dx of e raised to, हे परत f of x च्या फॉर्म मध्ये e raised to f of x आहे, नंतर tan inverse of f of x आहे. ओके, नाउ e raised to 2x into tan inverse of 2x 1 upon 1 plus 2x bracket square into derivative of 2x is 2, बरोबर. ह्या 2x चा डेरिव्हेटिव्ह त्याला मल्टिप्लाय करेल ना. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x, 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 येणार आहे. ओके, tan इनवर्स ऑफ 2x इंटू e raised to 2x चा डेरिव्हेटिव्ह ऍज इट इज आणि पॉवरचा e raised to f of x चा डेरिव्हेटिव्ह, f of x परत 2x आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 2 प्लस 2. ओके, त्याला व्यवस्थित सिस्टमॅटिक लिहून घेऊ फक्त आपण. 2 इंटू e raised to 2x अपॉन 1 प्लस 4x स्क्वेअर. ओके, प्लस ते दोघांना पुढे घेऊया. 2 इंटू e raised to 2x इंटू tan इनवर्स ऑफ 2x. कॉमन कोण निघतं दोघांमध्ये? ओके, कॉमन घेऊन घ्या. 2 इंटू e raised to 2x इन अ ब्रॅकेट 1 अपॉन 1 प्लस 4x स्क्वेअर प्लस tan इनवर्स ऑफ 2x. ऍज इट इज ठेवलं तरी चालेल. दॅट्स वन इज डेरिव्हेटिव्ह. ओके, समजतंय का? नक्की कळतंय? ओके, नेक्स्ट. ओके, नेक्स्ट 150. एक्झाम्पल नंबर 150 मध्ये जस्ट एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे 10 raised to cot inverse of x plus 10 raised to tan inverse x. ओके, 10 raised to cot inverse x plus 10 raised to cot inverse tan inverse x, बरोबर आहे. just require addition of two exponential functions. Okay, a raised to f of x, a raised to f of x. Okay, now let's take y is equals to 10 raised to cot inverse of x plus 10 raised to tan inverse of x. Okay, now then differentiate केलं मी y with respect to x. Okay, then dy by dx. चला, e raised to f of x चा डेरिव्हेटिव्ह काय? 10 raised to a raised to x as it is ना, a raised to cot inverse of x into d by dx. हाँ, log राहील आपलं log 10 ना. ओके, into d by dx of
cot inverse of x plus, ओके देन परत सेम फॉर 10 रेस टू tan इनवर्स x, जसं 10 रेस टू cot इनवर्स x घेतलं तर 10 रेस टू tan इनवर्स x, ओके 10 रेस टू tan इनवर्स ऑफ x into log 10 into dy dx of tan इनवर्स ऑफ x, ओके नाव लक्षात घ्या आपण एक्झॅक्टली डेरिव्हेटिव्ह काढताना कुठला वापर करतोय कसा करतोय, ओके बघा आता 10 रेस टू cot inverse of x into log 10, ओके चला डेरिव्हेटिव्ह minus 1 upon 1 plus x square, okay now plus 10 raised to tan inverse of x into log 10 into 1 upon 1 plus x square, ओके जे कॉमन आहे त्यांना बाहेर काढून घ्या, जे कॉमन दिसतात ते, ओके 1 upon 1 plus x square कॉमन आहे आणि log 10 पण कॉमन आहे, बरोबर मग असं करलं चालेल का, log 10 upon 1 plus x square in a bracket minus 10 raised to cot inverse x plus 10 raised to tan inverse of x, ओके याला इकडे येऊ द्या, चेंज करून घ्या मायनस प्लस 7, ओके नाव log 10 divided by 1 plus x square, then 10 raised to tan inverse of x minus 10 raised to cot inverse of x. That's what is my required derivative of that given function. एक्सपोनेन्शियल मध्ये काहीच नाही, फक्त डेरिव्हेटिव्ह घेतल्याने ऍडजस्टमेंट केली, जे ऍडजस्टमेंट आपल्याला अल्जेब्रॅइकली सुटेबल असते ती सुटेबल ऍडजस्टमेंट आपण करतोय, कळतंय, ओके नाव नेक्स्ट 151 151 नंबरचं एक्झाम्पल बघा. 151 is equals to cos inverse of, okay under root of मोठी टर्म आहे जरा, okay 1 plus x upon 2, okay bracket completed. Now let's check y is equals to cos inverse of under root of 1 plus x upon 2, ओके आणि लक्षात घ्या मी फक्त एक्झाम्पल जरी सॉल्व्ह करत असलो तरी एखादी स्टेप कळलेली नसेल तर तसं विचारत जा, जर समजलेलं नसेल तर, कारण त्याच्याकरता हे चाललंय, ओके नाही तर युट्यूबला लेक्चर टाकून आपण फ्री झालो असतो, बघून घेतलं असतं तिथं, असं नसतं केलं. हे लेक्चर का घेतोय, कारण प्रत्येक स्टेप मध्ये कुठल्या स्टेप मध्ये कोणाला काय डाऊट येतोय, ओके कोणाला काय समजत नाही हे याच्यावर फोकस करतोय, ओके नंतर तुम्ही युट्यूबचं लेक्चर बघून ते एक्झाम्पल लिहू शकतात, पण जी स्टेप कळत नसेल जी समजत नसेल ती स्टेप अगोदर व्यवस्थित समजून घ्या, ओके कळत नसेल तर लगेच विचारा, कारण ह्या स्टेपवरून पुढची स्टेप कशी आली ती आपल्याला प्रत्येक स्टेप समजायला पाहिजे, आलं लक्षात, ओके कॉस इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स, बरोबर डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट ओके डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस, आता कॉस इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स आहे ना, -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एफ ऑफ एक्स हा आहे ना पूर्ण, ओके इन अ ब्रॅकेट अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर, झालं का एवढंच, एवढंच आहे, ओके इंटू डी बाय डी एक्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स अपॉन 2 इनफ इट, डेरिव्हेटिव्ह राहिला नव्हतं, ओके याचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट घेऊन घेऊ आपण, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे काय -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस 1 प्लस एक्स अपॉन 2, ओके नाव इंटू आपल्याला याच्यात कॉमन वगैरे काढून घेता येईल का काही, की राहू द्या असं, राहू द्यायचं, ठीक आहे चला मग कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला परत रेसिप्रोकल घ्यावं लागेल, जर असं घेतलं तर लक्षात घ्या याचा स्क्वेअर रूट जर मी सेपरेट करून घेतला असता तर 1/√2 बाहेर निघाला असता, 1/√2 फक्त 1 प्लस एक्स आपल्याला काढता येईल, नाही तर मग परत रेसिप्रोकल वरती न्यूमरेटर मल्टिप्लाय करायचं, मग मी काय करतो 1/√2 बाहेर काढून घेतो आणि मग याचा अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्सचा काय घेतो डेरिव्हेटिव्ह, काय येईल बरं 1/2 रूट ऑफ 1 प्लस एक्स, पुढे डेरिव्हेटिव्ह इंटू एक्सचा 1 प्लस एक्सचा 1चा डेरिव्हेटिव्ह 0, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 तो मल्टिप्लाय झाला, ओके किंवा जर सपोज नसता काढला तर काय लागतं,
जस्ट विल नॉट चेंज, सेम ॲज इट इज, तसंच तसं आलं असतं. डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घेतला असतं तर 1/2 रूट ऑफ 1 प्लस एक्स अपॉन 2, बरोबर ना, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस एक्स अपॉन 2. ओके, मग काय dy dx ऑफ 1 प्लस एक्स अपॉन 2, बरोबर का? कळलं का इथपर्यंत? याला सेपरेट करून घ्या रूट, याला बाहेर काढायचा, रेसिप्रोकल याला मल्टिप्लाय करून द्या वरती. मग इथे पण काहीतरी ऍडजस्टमेंट करता येईल असेल, तिघही वेगवेगळ्या टर्म्स मध्ये वेगवेगळी ऍडजस्टमेंट आहे. ओके, बघा आता इथे क्रॉस मल्टिप्लाइड करून घेतलं, -1 अपॉन अंडर रूट ऑफ 2 - 1 - x, 2 - 1 - x, हा मायनस साईन आतमध्ये जाईल ना, मायनस प्लसचा मायनस झाला, डिवायडेड बाय 2 इंटू, ओके 1 जस्ट √2, हा √2 कुठून आला? हा डिनॉमिनेटरचा होता, कारण या दोघांना जर रूट सेपरेट केला तर √2 इथे मल्टिप्लाय होतोय. ओके, √2 अपॉन 2 रूट ऑफ 1 प्लस एक्स, बरोबर, इंटू, पण एक्स अपॉन 2 चा डेरिव्हेटिव्ह काय येतोय? 1/2 इंटू काय येतोय? 1/2. पुढे हा 4 होऊन जाईल ना. बरं, एक काम करू ना आपण, या √2 ला लिहिताना 2 ला लिहिताना √2 इंटू √2, एक √2 काय करून टाकू? कॅन्सल. इथे पण आपलं कॅन्सलेशन राहिले, -1 अपॉन काय लिहित आहे? 2 कॅन्सल झाला असता का की पॉवर मध्ये गेलं असतं ना. एक काम करू आपण, याला 1 मध्येच ठेवू, अंडर रूट मध्ये याला पण ॲज इट इज ठेवू, चालेल का? जसा होता तसाच ठेवून दिला. ओके, का? कारण इथे मला काही ही टर्म जी मिळते ना त्याच्यात काहीतरी ऍडजस्टमेंट करता येऊ शकतं. अरे नाही, हा 1 - x आहे, तो 1 प्लस एक्स आहे, राहू आपल्या जाऊ ऍडजस्टमेंट. ओके, चला मग आता √2, जस्ट 2 कॅन बी रिटन एज √2 इंटू √2, √2 गेट कॅन्सल, रिमेनिंग टर्म 1/2 √2, हा उरलेला 2, या 2 ला कसं लिहिलं आपण? एक √2 काय झाला इथला? कॅन्सल, उरला फक्त √2 इंटू 1 प्लस एक्स. चालेल, वाटतंय याला वरती पाठवून द्या, √2 काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल, हा पण आणि हा इथे कॅन्सल झाला तरी करता येत आपल्याला. म्हणजे रिमेनिंग टर्म विल बी -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 - एक्स, आणि हा 2 इथे राहिला ना, 2, ओके, इंटू 1 प्लस एक्स. इनफ डेरिव्हेटिव्ह. एवढं जरी केलं तरी चालेल, किंवा अगोदरचं जरी वापरलं असतं आपण, इथे आपण डायरेक्ट पोहोचवतो. इथे आपण जे वापरलं होतं ना, √2 बाहेर काढून घेतला होता, इथे डायरेक्ट पोहोचवतो. कसं पोहोचत होतो इथे बघा वाटल्यास, इथला इथून पुढचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे परत एकदा ही टर्म तर आपल्या ॲज इट इज राहणार असेल तशीच. ओके, काही -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 - 1 प्लस एक्स अपॉन 2 स्क्वेअर घेऊन घेतला. ओके, इंटू डेरिव्हेटिव्ह बघायचा आता, √2 बाहेर काढून घेतला, 1/√2. जर 1/√2 बाहेर काढला असेल तर डेरिव्हेटिव्ह काय येईल? रूट ऑफ 1 प्लस एक्सचा, फक्त रूट ऑफ 1 प्लस एक्स, 1/2 रूट ऑफ 1 प्लस एक्स, बरोबर आहे का? डायरेक्ट ह्या स्टेपला येऊन पोहोचलो आपण, म्हणजे ही कॅन्सल आउट करून सुद्धा तिथे येऊन लागलो आपण. ओके, आता याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतला तर -1 अपॉन अंडर रूट ऑफ 2 - 1 - एक्स अपॉन 2 इंटू 1/2 रूट ऑफ 1 प्लस एक्स रूट मध्ये, बरोबर, बरोबर ना. ओके, नाव आता इथे रूट सेपरेट करून टाकू आपण, म्हणजे -1 अपॉन रूट ऑफ 1 - एक्स अपॉन √2 इंटू 2 √2 इंटू रूट ऑफ 1 प्लस एक्स. काही गरज नव्हती पडली नाही आपल्याला, कॉन्स्टंटला बाहेर काढल्यामुळे काय होऊन गेलं? डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह यायला लागला. ओके, कॅन्सल, उरलेली टर्म -1 अपॉन रूट ऑफ 1 - एक्स, हा 2 पुढे घेतला, ओके, इंटू अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स. बघा बरं, उलट दॅट्स लेंदी प्रोसेस फॉर दॅट. मी अगोदर पण सांगितलंय, बऱ्याचशा एक्झाम्पल मध्ये जर आपली स्टेप थोडी चेंज झाली, एखादं लेंदी लागू शकते, पण आपल्या आयडियानुसार, ओके, आपल्या स्वतःच्या पद्धतीने सॉल्व्ह केलं तर अँसर चुकलं का काही? अँसर ते झालं, फक्त एवढंच की याच्यात स्टेप जास्त लागल्यात आणि याच्यात कमी लागल्यात, इथे कॅल्क्युलेशन जास्त लागलं, इथे कमी लागलं. ओके, म्हणून थोडंसं स्मार्ट वर्क जर केलं तर बेटर आहे. ओके, काय फक्त √2 बाहेर काढून घेतलं म्हणून.
आलं लक्षात? रेसिप्रोकल वगैरे घेण्याची काही गरज पडली नाही याच्यामध्ये म्हणून. ओके, नाव पुढचं एक्झाम्पल 152. सेम एक्झाम्पल होतं साइन इनवर्स. ओके, 152. जस्ट y इज इक्वल्स टू डायरेक्टली घेतो साइन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 plus x square upon 2. ओके, नाव टेक सेम एक्झाम्पल, फक्त इथे x स्क्वेअर होता, थोडं चेंज होईल आन्सर. ओके, नाव डिफरन्शिएट करू डायरेक्ट. हा चला dy बाय dx सांगा मला आता. dy बाय dx इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ f ऑफ x ना, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 माइनस f ऑफ x है ना, अंडर रूट ऑफ 1 प्लस x स्क्वायर अपॉन 2 ब्रैकेट स्क्वायर इंटू डी बाय डी एक्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वायर अपॉन 2. परत एकदा कोणत्या स्टेपने जायचं, या स्टेपने जायचं का? हा रूट 2 बाहेर काढून घेतो, कॉन्स्टंट येतो. ओके, मग आता इथं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल करून द्या. 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 माइनस 1 प्लस एक्स स्क्वायर अपॉन 2 इंटू 1 अपॉन रूट 2 इंटू 1 upon 2 1 plus x square, 1 upon root of f of x into f dash of x into d by dx of 1 plus x square. सिस्टमॅटिक जस्ट स्टेप वाइज डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. ओके, याचा क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे काय होईल, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 2 मायनस 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू 1 अपॉन 2 रूट 2 इंटू 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 2x. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x. ओके, देन ओके बस रूट 2 ऑल्सो नेक्स्ट स्टेप मध्ये आपण कॅन्सल करू. वाटल्यास याला कॅन्सल केल्यानंतर काय मिळतं बघू आपण. 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन रूट 2 इंटू 1 अपॉन 2 एक्स अपॉन x. ओके, एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, देन रूट 2 गेट. ओके, just remaining term x upon under root of 1 minus x square into under root of 1 plus x square. झालंय, कळतं ना डेरिव्हेटिव्ह. ओके, डेरिव्हेटिव्ह एकदा लक्षात घ्या की आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करताना आपण कोणत्या कोणत्या स्टेप वापरतोय किंवा आपण यूज करताना कोणती मेथड वापरतोय. ओके, नाउ नेक्स्ट वन 153. ओके, 153 मध्ये काय, cos inverse of log x to the base 2. ओके, चेंज ऑफ बेस लॉ वापरला तरी चालेल, किंवा आपण कॉन्स्टंटला बाहेर काढून घेतलं तरी. चेंज ऑफ बेस लॉ वापरून म्हणजे काय, एखादा कॉन्स्टंट बाहेर काढणं किंवा लॉग एक्स टू द बेस ए चा डेरिव्हेटिव्ह आपण काढलाय तसं पण अप्लाय केलं तरी चालतंय. ओके, कॉस इनवर्स ऑफ लॉग ऑफ एक्स टू द बेस ए घेतला तरी चालेल, चेंज ऑफ बेस लॉ वापरला तरी चालेल. ओके, नाउ देन लेट्स y is equals to cos inverse of log x to the base 2. Okay, then differentiate. Then dy by equals to -1 upon under root of 1 minus f of x is log x to the base 2. याला चेंज करू नका, याला ऍज इट इज राहू द्या. डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स टू द बेस 2. काय करायचं, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा का लॉग एक्स टू द बेस 2 चा? काय डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट पण घेतला तरी काही लेंदी नाही, एका स्टेप मध्ये आन्सर मिळेल असं पण. ओके, -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस लॉग एक्स टू द बेस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एक्स इंटू लॉग 2.
बस एवढं जरी ठेवलं तरी सफिशियंट आहे. इथून पुढे काही रिड्यूस करता येणारच नाही. ओके, रिड्यूस करता येणं म्हणजे आपल्याला इथे काही लिहिता येणार नाही असं पण. ओके, आणि चेंज ऑफ बेस लॉने जरी केलं, लॉग एक्स टू द बेस लॉग एक्स डिवायडेड बाय लॉग टू आला असता. लॉग टू ॲज इट इज असं लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह 1/x तोच आहे. कळत आहे? नेक्स्ट, कॉस इनवर्स शेवटचं एक्झाम्पल नाही जमलंय का? का? अरे त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट आहे, सबस्टिट्यूशन आहे. सबस्टिट्यूशन कसं आहे? एक लक्षात घ्या, बऱ्याचशा एक्झाम्पल मध्ये आता आपल्याला इनवर्स फंक्शन जे असतात ना त्याच्यामध्ये आपल्याला कन्वर्जन घ्यावं लागतंय. 154 154. ओके, कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. ओके, नाउ लेट्स टेक. लक्षात घ्या, आता थोडं एक्झाम्पल मध्ये व्हेरिएशन काही असं आहे की जे आपण प्रॉपर्टी रिझल्ट वापर यूज केले होते का, आपण रिझल्ट लिहिले होते बघा, त्या रिझल्टचा वापर करायचा आहे. रिझल्ट यूज करून मग लिहायचं. ओके, लेट्स टेक y इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. ओके, नाउ लक्षात घ्या, बरेचसे जर असं एक्झाम्पल आपल्याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह जर ठीक आहे चला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह पण काढता येऊ शकतो, पण तो खूप प्रोसेस खूप मोठी होऊन जाते. आलं लक्षात? प्रोसेस म्हणजे खूप लेंदी प्रोसेस होणार आहे. पण आता याच्यामध्ये काय करायचं ते लक्षात घ्या. हा जो ब्रॅकेट दिसतोय, जर बाहेर कॉस इनवर्स असेल, काय सांगतोय, बाहेर कॉस इनवर्स असेल आणि ब्रॅकेटमध्ये इन टर्म्स ऑफ ट्रिग्नोमेट्री फंक्शन काहीतरी पाडलं असेल, तर ह्या ब्रॅकेटला असं सबस्टिट्यूशन करा किंवा असा रिझल्ट यूज करा की ज्या ठिकाणी हा ब्रॅकेट, आता हा कॉस इनवर्स आहे तर इथे कॉस्ट मध्ये व्हॅल्यू मिळायला पाहिजे. कॉस इनवर्स कॉस काय करू शकतो आपण, कॅन्सल, बरोबर ना. म्हणजे अशी व्हॅल्यू या ब्रॅकेटला कन्वर्ट करा की ज्या ठिकाणी तो कशात कन्वर्ट होईल, कॉस्ट मध्ये कन्वर्ट होईल. दॅट्स कन्वर्टेड इनटू अ कॉस्ट. ओके, मग आता जर ह्या रिलेशन 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्सचं रिलेशन, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्सचं रिलेशन काय तर कॉस 2x, बरोबर ना. डबल अँगल फॉर्म्युला आपला 1 मायनस कॉस साइन स्क्वेअर एक्स 2 साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कॉस 2x. आपण कॉस 2x 1 मायनस कॉस 2x च्या व्हॅल्यू पुट केली बऱ्याच ठिकाणी, कॉस 2x ची व्हॅल्यू पुट केली. इथे आपल्याला लागते 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कॉस 2x. काय नाही, या ब्रॅकेटची व्हॅल्यू पुट करून द्या फक्त. बट 1 minus 2 sin square x is equals to cos 2x. Therefore, y is equals to cos inverse of cos 2x. Cos inverse of cos cancelled. Therefore, what do you get? 2x. Y is equals to 2x. Differentiate y. Then dy by dx is equals to 2. कमी स्टेप मध्ये आन्सर आला. हा, तुम्ही याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढशाल, आन्सर तुम्हाला हेच मिळेल डायरेक्ट जरी काढलं, पण तुम्हाला ते एक पेज तरी लागेल ऍटलीस्ट सॉल्व्ह करायला. आलं लक्षात? कारण ते कसं होईल, 1 अपॉन याचा डेरिव्हेटिव्ह जर काढला तर 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ते एक्सपान्शन, परत 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ते कॅन्सल आउट करा, त्याला ऍडजस्टमेंट करा, अंडररूट मधल्या टर्म साठी काहीतरी ऍडजस्ट करा. ओके, परत त्या ठिकाणी आपल्याला ऍडजस्टमेंट येत आहे, ते ऍडजस्टमेंट करणं अवघड असेल. मग मग त्यापेक्षा हे सोपं आहे. म्हणून तर आपल्याला सबस्टिट्यूशन का वापरतो किंवा रिझल्ट का यूज करतो, टू कन्वर्ट इझी. सबस्टिट्यूशनचा मिनिंगच तो आहे की एखादा अवघड एक्झाम्पलला आपल्याला इझी मध्ये कन्वर्ट करता येऊ शकतंय बाय युझिंग सबस्टिट्यूशन, सबस्टिट्यूशनचा वापर करून. ओके, मग पुढचं एक्झाम्पल बघू आपण. नेक्स्ट एक्झाम्पल याच फॉर्म मध्ये असेल काहीतरी 155. आणि अजून पण लक्षात ठेवा, डबल अँगल हाफ अँगल फॉर्म्युलांना व्हॅल्युएशन द्या, कारण इथून पुढचे आपले जे पण एक्झाम्पल आहेत त्या ठिकाणी आपल्याला परत रिझल्ट एकदा लागणार आहेत. म्हणून मी त्याच वेळेला तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला सबस्टिट्यूशन वापरत असताना डबल अँगल, हाफ अँगल, ट्रिपल अँगल हे सगळे लागणारच आहे. आलं लक्षात? कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला या पद्धतीचे फॉर्म्युले इथे यूज करायचे. ओके, नाव आता लक्षात घ्या, पुढचं एक्झाम्पल साइन इनवर्स ऑफ कॉस ऑफ 3x. बर, लेट्स टेक y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ कॉस ऑफ 3x. ओके, आता मला एक सांगा, बाहेर साइन इनवर्स आहे आणि आतमध्ये कॉस आहे, या कॉस्टला कशात कन्वर्ट करायचं आहे?
साइन मध्ये. हाऊ टू कन्वर्ट? यूज द रिलेशन बिटवीन दॅम टू कन्वर्ट द साइन मध्ये. सांगा बरं. अलाइड अँगल माहिती ना? अलाइड अँगल cos theta is equals to cos theta is equals to काय असतो? रिलेशन नॉट इझिली. इथे रिलेशन नसायच. मला एक साइन मध्ये कन्वर्ट करायचं, मला एवढं लक्षात ठेवा. cos 3x ला अलाइड अँगल माहिती आहे ना सर्वांना? आपण अलाइड अँगलचे रिलेशन घेतले ना अगोदर. सर्व अलाइड अँगल पण काढले होते आपण वाटतं. cos theta is equals to आहे का? cos theta is equals to sin pi by 2 minus theta. ओके, मग इथे थिटा कोण आहे? 3x आहे. लास्ट वन इज द 3x इज थिटा. ओके, मग याला याच्यामध्ये पुट करा फक्त. सांगा cos 3x इज इक्वल्स टू बरोबर ना? काय नाही, फक्त पुट करून द्यायचं मध्ये. काय मग बट cos theta is equals to sin of pi by 2 minus theta. बरोबर आहे, यूज करायचं मला. म्हणून काय, therefore y is equals to sin inverse of काय sin pi by 2 minus 3x. वापर केला फक्त मी. आता साइन इनवर्स ऑफ साइन कॅन्सल लागतील ना दोघं पण, त्याच्याकरता असं केलं कन्वर्ट मी कॅन्सल करण्यासाठी. मग उरलेल्या टर्म्स टेक डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट y with respect to x. इथून पुढचे एक्झाम्पल असेच राहतील. युझिंग अँड सच आयडेंटिटीज, फॉर्म्युलाज, रिझल्ट, सॉल्व्ड इट फर्स्ट अँड देन टेक डेरिव्हेटिव्ह. ओके, dy by dx, देन pi by 2 कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह काय 0 मायनस 3x, x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 3. सोपं आहे. फक्त एवढंच की काय वापरायचं हे सुचायला पाहिजे. आणि आपलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले रिझल्ट व्यवस्थित पाहिजे, त्याशिवाय येणार नाही. मी आता सांगू देतोय. नाव पुढे 156. नाव पुढचं एक्झाम्पल काय? y इज इक्वल्स टू घेऊ डायरेक्ट आपण अंडर रूट ऑफ tan इनवर्स ऑफ in a whole under root that 1 minus cos 2x divided by 1 plus cos 2x. परत एकदा आपण डबल अँगल वर आलो. चला व्यवस्थित बघा आता. tan inverse of this bracket in terms of under root 1 minus cos 2x upon 1 plus cos 2x. काय नाही, 1 minus cos 2x ची व्हॅल्यू पुट करा. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाले पाहिजेत. आणि हा tan इनवर्स आणि हा ब्रॅकेट कशात कन्वर्ट करायचा? tan मध्ये. युझिंग अँड पर्टिक्युलर फॉर्म्युला कन्वर्ट दॅम इनटू tan. ओके, नाउ फर्स्ट ऑफ ऑल y इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ, आपण अगोदर स्क्वेअर रूटला कॅन्सल करण्याचा प्रयत्न करू. ओके, 1 मायनस cos 2x ची व्हॅल्यू 2 1 मायनस cos 2 थीटा इज इक्वल्स टू 2 2 sin स्क्वेअर थीटा. ओके, नंतर 1 प्लस cos 2 थीटा 2 cos स्क्वेअर थीटा. बरोबर ना? पुट करून द्या फक्त त्यांना. therefore y is equals to tan inverse of अंडर रूट ऑफ, ओके चला सांगा, 1 मायनस cos 2 थीटाची व्हॅल्यू 2 sin स्क्वेअर x डिवायडेड बाय 1 प्लस cos 2 थीटाची व्हॅल्यू 2 cos स्क्वेअर x. ओके, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट tan इनवर्स ऑफ sin x
upon cos x, sin upon cos, tan inverse of tan x, cancel. That's what is equals to y is equals to x. Differentiate y. dy by dx किती आला? x चा डेरिव्हेटिव्ह 1. बस दिसताना अवघड दिसतंय, सोपं खूप आहे. ओके, नेक्स्ट. परत असंच सेम असंच एक्झाम्पल आहे, पण फक्त इथे 2x च्या ऐवजी x दिलेला आहे. फक्त 2x न देता त्यांनी काय दिलाय? x दिलेला आहे. परत एकदा तीच ऍडजस्टमेंट, पण हाफ अँगल मध्ये गेल्यामुळे तो टॅन मध्ये जात नाही. हाफ अँगल मध्ये गेल्यामुळे काय होतो? तो टॅन मध्ये जाणार नाही, तो कन्वर्ट होतो दुसऱ्या कोणत्या तरी फॉर्म्युल्यामध्ये. आणि चेंज केले, प्लस मायनस चेंज केल्यामुळे आपल्याला तिथे टॅनच्या ऐवजी कॉट मिळेल, असं काहीतरी मिळणार. ओके, मग बघा आता 157 y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ. चला मग सांगा आता काय मिळतं? 1 प्लस कॉस एक्स डिवायडेड बाय 1 मायनस कॉस एक्स. याचं आन्सर काय असू शकतं? अरे इथं हाफ अँगल मिळते ना. आन्सर इथे 1 आला, तिथे -1 हाफ मिळेल, कारण आपल्याला तिथे व्हॅल्यू ऍडजस्टमेंट करावं लागेल ना, चेंज होत आहे. ओके, बट चला परत एकदा हेच दोन फॉर्म्युले. 1 मायनस कॉस 2 थिटा, पण 2 थिटाच्या ऐवजी आपल्याला फक्त थिटा पाहिजे. मग मी इथे काय करतो? डिवाइड बाय 2 ऍट द अँगल, 2 गेट कॅन्सल. 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल्स टू 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. इथे पण डिवाइड बाय 2. 1 मायनस कॉस थिटा, 2 गेट कॅन्सल, 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. पुट करा फक्त याच्यामध्ये. मग मी काय लिहितो? 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. ओके, and 1 minus cos theta is equals to 2 sin square theta by 2. रिप्लेस करून द्या. ओके, रिप्लेस केल्यानंतर y, नंतर मला टॅन आणि कॉटचं रिलेशन पाहिजे अलाइन अँगल नुसार. मी परत एकदा सांगतोय, घरी गेल्यानंतर कंपाऊंड फॉर्म्युलेस त्यांच्यावरनं जे आपण डिफरंट हाफ अँगल, डबल अँगल, ट्रिपल अँगल जे काढलेत त्या फॉर्म्युलांना फाइंड आउट करायचं आहे. ओके, ते महत्वाचं आहे. 1 प्लस कॉस थिटा आणि 1 मायनस कॉस थिटा. ओके, नाव पुट केल्यानंतर बघा आता tan inverse of under root of 1 plus cos x ची व्हॅल्यू 2 cos square x by 2 divided by 2 sin square x by 2 bracket completed. Then this 2 get cancel, square root get cancel. Then tan inverse of, बाकीच्यांना पण क्लिअर दिसत नाही का? ज्यांना दिसत नाही त्यांनी परत रिकनेक्ट करा एकदा. ओके, अंडर रूट ऑफ कॉस अपॉन कॉस स्क्वेअर आणि साइन स्क्वेअर आहे. स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. कॉस ऑफ एक्स बाय 2 डिवायडेड बाय साइन ऑफ एक्स बाय 2. ओके, नाउ देन कॉस अपॉन साइन, कॉट ऑफ एक्स बाय 2, टॅन इनवर्स ऑफ कॉट ऑफ एक्स बाय 2. आता पण याच्यानुसार अलाइड अँगल नुसार कॉटचं आणि टॅनचं रिलेशन सांगायचं आहे. कॉट ऑफ थिटा इज इक्वल्स टू टॅन मध्ये सांगायचं. कॉट इन टर्म्स ऑफ हाफ अँगल पेक्षा अलाइड अँगल मध्ये सांगा. दुसरं जाऊ दे, मला अलाइड अँगल मध्ये सांगा. टॅन इनवर्स ऑफ कॉट ऑफ, परत एकदा तुम्ही ट्रिपल मध्ये कुठे जाऊ लागला? अलाइड अँगल, हाफ अँगलचा आपण जे फॉर्म्युले वापरतोय त्याच्यामध्ये जायचं फक्त. टॅन ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा. कॉट वाटल्यास पुट करून बघा, तोच मिळेल कॉट थिटा. मग यूज करा फक्त कॉट एक्स बाय 2. थिटा काय माझा इथे? पुट करायच्यात. ओके, देअरफॉर y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ टॅन पाय बाय 2 मायनस x by 2. tan get, tan inverse tan get cancelled, remaining term pi by 2 minus x by 2. Okay, y is equals to pi by 2 minus x by 2. Okay, now differentiate केलं. Y with respect to x, then dy by dx is equals to
पाय बाय टू चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्स बाय टू चा -1. इज इट क्लिअर? डेरिव्हेटिव्ह कळतोय का? dy बाय डी इज इक्वल्स टू -1/2. समजतंय? ओके. म्हणजे लक्षात असू द्या की आपल्याला फक्त ब्रॅकेट कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युलेस कोणते चेंज करतोय, फॉर्म्युले कोणते वापरतोय हे लक्षात असू द्या अगोदर. आलं लक्षात? ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय टर्म दिलाय, ब्रॅकेटच्या बाहेर काय टर्म दिली हे जर लक्षात आलं ना एकदा, आपल्याला फक्त एक रिझल्ट वापरायचे. रिझल्ट वापरून आपल्याला इझिली कन्वर्ट करू शकतोय. चला मग पुढचं पण असंच काहीतरी एक्झाम्पल आहे. नाव just 158 y is equals to tan inverse of sin x upon 1 plus cos x. परत एकदा तीच ऍडजस्टमेंट आपण काही एक्झाम्पल मध्ये कॉम्पोजिट फंक्शन मध्ये ही ऍडजस्टमेंट केली होती. ओके, ही ऍडजस्टमेंट आपण कुठे केली होती लक्षात असू द्या. याला आपण कन्वर्ट केलं होतं डेरिव्हेटिव्ह काढताना यू अपॉन व्ही रूल नव्हतं यूज केलं ना आपण त्याच्यामध्ये. मग त्याच्या अगोदर आपण काहीतरी ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायचं, एका फॉर्म मध्ये आपण तयार करायचं. बरोबर. एक काम करू, आपण 1 प्लस कॉस एक्स ची व्हॅल्यू पुट करू. मला कशात कन्वर्ट करायचंय? हा टॅन इनवर्स, हा ब्रॅकेट कशात आणायचा आहे? टॅन मध्ये. मग मी काय करेल, याला हाफ अँगल फॉर्म्युला वापरेल. एकदम सोपं आहे, हाफ अँगल फॉर्म्युला. बरोबर ना? साइन 2 थिटाची व्हॅल्यू पुट करेल. ओके, लेट्स फाय इज इक्वल्स टू साइन 2 थिटा इज इक्वल्स टू, बाकीच्या आवाज येतोय का क्लिअर? तुझा आवाज व्हॉल्यूम वाढव ना तुझा, इथे मॅक्झिमम केला व्हॉल्यूम. तुझ्या मोबाईलचा आवाज वाढव. साइन 2 थिटा इज इक्वल्स टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. नंतर 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल्स टू, जस्ट कॉस मध्ये 1 प्लस कॉस 2 थिटा म्हणजे कशात जाईल तो 2 कॉस स्क्वेअर थिटा. पण इथे 2 थिटा आहे, इथे फक्त एक्स आहे म्हणजे एक थिटाच आहे फक्त. मला ऑब्व्हियसली इथे काय करावं लागेल, डिवाइड बाय 2 म्हणजे हा 2 काय होऊन जाईल कॅन्सल, थिटा बाय 2 थिटा बाय 2. बरोबर. इथे सुद्धा 2 ने डिवाइड करावं लागेल म्हणजे थिटा कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. ओके, मग फक्त व्हॅल्यू पुट करून द्यायच्यामध्ये. देअरफॉर y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ, बघा बरं का ऍडजस्टमेंट कशी आहे. साईनची व्हॅल्यू साइन थिटा, साइन एक्स ची व्हॅल्यू काय 2 साइन एक्स बाय 2 इंटू डिवायडेड बाय 2 गेट कॅन्सल. इथे कॉस एक्स बाय 2, इथे कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 आहे. एक कॉस इथून काय होऊन जाईल कॅन्सल, मग उरलेले टर्म टॅन इनवर्स ऑफ साइन एक्स बाय 2 डिवायडेड बाय कॉस एक्स बाय 2. इनफ इट. ओके, नेक्स्ट टॅन इनवर्स ऑफ साइन अपॉन कॉस टॅन, लक्षात टॅन इनवर्स ऑफ टॅन गेट रिमेनिंग टर्म म्हणजे y इज इक्वल्स टू डिफरन्शिएट y with respect to x, then dy by dx is equals to 1. कळतंय का एक्झाम्पल? कुठल्या टाईपचे एक्झाम्पल घेतो हे लक्षात घ्या, कुठल्या पद्धतीने घेतो हे लक्षात घ्या, ऍडजस्टमेंट कशी ती लक्षात घ्या. ओके, नंतर पुढचं एक्झाम्पल परत एकदा असंच काहीतरी थोडंसं व्हेरिएशन आहे. ओके, now 159 y is equals to tan inverse of 1 minus cos x upon sin x. आय थिंक याचा आन्सर कॉट मध्ये मिळेल, पण टॅन कॉट आपल्याला कन्वर्ट करून घ्यावं लागेल. ओके, ठीक आहे, परत एकदा असंच काहीतरी. ओके, 1 मायनस कॉस एक्स ची व्हॅल्यू आणि साइन एक्स ची व्हॅल्यू परत एकदा अशीच काहीतरी यूज करायची. मग बघा आता नाव y घेतला गेलाय, साइन 2 थिटा लागणार आहे मला, साइन 2 थिटा लागणार ना मला, कारण न्यूमरेटरचा विचार केला तर साइन 2 थिटा इज इक्वल्स टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, आणि दुसरी व्हॅल्यू म्हणजे मला 1 मायनस कॉस 2 थिटा लागणार आहे. फॉर्म्युला असा आहे म्हणून मी त्या पद्धतीने घेतोय. 1 मायनस कॉस 2 थिटा 1 मायनस कॉस एक्स आहे इक्वल टू काय तो हा
थिटा, बरोबर. पण मला इथे साइन थिटा पाहिजे, मग 2 ने डिवाइड केलं θ/2. ओके, इथे पण मला थिटा पाहिजे, पुट करा फक्त व्हॅल्यू. काय तर बघा, लेट देअरफॉर y इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ 1 मायनस कॉस थिटाची व्हॅल्यू 2 साइन स्क्वेअर x/2. ओके, देन 1 मायनस कॉस साइन थिटाची व्हॅल्यू 2 साइन x/2 into cos x/2. Then 2 get cancel. ओके, एक साइन काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. म्हणजेच काय, tan इनवर्स ऑफ साइन x/2 डिवायडेड बाय cos x/2. साइन अपॉन cos tan, म्हणजेच tan इनवर्स ऑफ tan दॅट्स इक्वल टू डेरिव्हेटिव्ह काय, सेम. आलं लक्षात? व्यवस्थित फक्त समजून घ्या आपण एक्झॅक्टली काय करतोय. कोणाला काही डाऊट या एक्झाम्पल्स मध्ये, या एक्झाम्पल्स मध्ये कोणाला काही डाऊट? ओके, काही एक्झाम्पल याच फॉर्म मध्ये देतो आणि याच्या रिलेटेड काही एक्झाम्पल असतील, ते एक्झाम्पल फक्त व्यवस्थित सॉल्व्ह करायचे आपल्याला. पुढचं एक एक्झाम्पल बघू आपण. नाव 160 tan inverse of cos x plus sin x divided by cos x minus sin x. Now let y is equals to tan inverse of cos x plus sin x divided by cos x. चला काय करायचं, ह्या ब्रॅकेटला कन्वर्ट करायचं मला टॅन मध्ये. तुमची ऍडजस्टमेंट तुमच्या पद्धतीने मला सांगायचं. डिवाइड बाय कॉस युजिंग अन कंपाऊंड फॉर्म्युला. ओके, डिवाइड बाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर कॉस. ओके, डिवाइड बाय कॉस एक्स. दोघांना काही प्रॉब्लेम नाही, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हटलं ते चालेल. टॅन इनवर्स ऑफ डिवाइड केलं 1 प्लस कॉस अपॉन कॉस साइन, जस्ट 1 आला, साइन अपॉन कॉस काय आला, टॅन एक्स आला. ओके, 1 मायनस टॅन एक्स. नाव पुढे टॅन इनवर्स ऑफ 1 ची व्हॅल्यू इथे पुट करावी लागते ना आपल्याला. टॅन प्लस टॅन एक्स डिवायडेड बाय, हा 1 तसाच ठेवायचा आहे, 1 मायनस टॅन, कारण टॅन π/4 ची व्हॅल्यू किती येते, 1 येते, त्याच्या 1 च्या जागी रिप्लेस केला फक्त. मग हा फॉर्म्युला बघा कोणता येतो, टॅन इनवर्स ऑफ टॅन π/4 प्लस एक्स. मग टॅन इनवर्स ऑफ टॅन गेट रिमेनिंग टर्म π/4 प्लस एक्स. नाउ y डेरिव्हेटिव्ह काय, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. π/4 चा डेरिव्हेटिव्ह, x चा डेरिव्हेटिव्ह 1 झालं डेरिव्हेटिव्ह. कळतंय काय? एक्झाम्पल अवघड नाही आहेत, एक्झाम्पल सोप्या फॉर्म मधले. फक्त एवढंच आहे की आपण एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतो लक्षात ठेवलं पाहिजे. कळतंय काय, समजतंय, कळतंय का? लक्षात घ्या बरं का, डायरेक्ट कळणार नाही, पण तरी पण अंडरस्टँडिंग करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, सुरुवात तिथूनच करायची, जिथे चॅप्टर स्टार्ट झालं त्या ठिकाणी आपण बरेचसे डेरिव्हेटिव्ह 11th मध्ये पण झालेत. 11th चे डेरिव्हेटिव्ह अगोदर बघा, तिथले एक्झाम्पल सॉल्व्ह करा आणि मग इकडच्या एक्झाम्पल्स कडे येण्याचा प्रयत्न करा. जेवढेही एक्झाम्पल झालेत, एक एक एक्झाम्पल मध्ये काय केलंय हे आपल्याला लक्षात आलंच पाहिजे, तर आपल्याला पुढचे एक्झाम्पल अजून सोपे जातील. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये कोणतं एक्झाम्पल विचारलं, त्या एक्झाम्पल मध्ये काय केलंय, ह्या स्टेप कशा आल्यात हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. 3-3, 4-4 वेळा रट्टा मारून टाकायचा. ओके, पाठ नाही करायचं, रट्टा म्हणजे हाताखालून काढायचं, नाही तर मग रट्टा मारत बसणार, पाठ करत बसणार, नॉट अ पॉसिबल दॅट. ओके, ते नाही चालणार. फक्त प्रॅक्टिस करायची, फक्त प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस कशी करणार, जस्ट 2 or 3 टाइम्स विल बी. एक वेळ बघून सॉल्व्ह करा, एक वेळाने आलं, दुसऱ्या वेळा परत बघून सॉल्व्ह करा, तिसऱ्या वेळेस थोडंफार तर लक्षात राहील. एवढे पण आपण हे नाही, डोक्याने आहोत थोडंफार. ओके, तो थोडासा वापर करा फक्त. आलं लक्षात?
ओके, समजतंय का सर्वांना? ठीक आहे, बाकीचा पार्ट आपण उद्या घेऊ.